में इनकी नस्लों को इन्होंने शेर के मुंह में हाथ डाला है। इनकी नस्लें भी याद रखेंगी कि इनको कौन मिला है। इनकी मैं नस्लों को तबाह कर दूंगा। नमस्कार भावांनो, धुरंधर चित्रपट जेव्हापासून रिलीज झालाय तेव्हापासून तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेला आहेच, पण खूपसे लोक त्याच्या रिअल लाईफ स्टोरीज आणि कॅरेक्टर्स बद्दल जाणून घ्यायला उत्सुक झालेले आहेत। चित्रपटामध्ये असे काही दृश्य आहेत जी रिअल लाईफने इन्स्पायर्ड आहेत किंवा ते फॅक्ट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही। नंबर 5, रहमान डकेत एक गुंड होता, पण पिक्चरमध्ये त्याला लेआरेचा मसीहा म्हणून दाखवण्यात आलेला आहे। काही लोकांना वाटतं की ग्लॅमराइज व्हर्जन आहे, असं असू पण शकतं, पण पिक्चरात सगळ्याच ग्लॅमराइज असतं असं काही नाहीये। पण रियालित पण रहमान बलोचला खूप लोक मानत होते। याचं कारण म्हणजे त्यानं लियारीमध्ये खूप सारे जॉब्स निर्माण केले होते, कारण तिथं भीक मागायची वेळ होती। आता ते जॉब्स कसले होते, कुणाला लूटमार करायचं किंवा गुंडागर्दी करायची याच पद्धतीची। त्यामुळं तिथल्या लोकांना थोडंफार पोटापाण्याची त्यानं सोय केली होती। त्यामुळे त्याच्या मरणानंतर त्यासाठी खूप लोकांनी दुःख सुद्धा व्यक्त केलं होतं। भाई था, छोटा बच्चा था, बात अच्छा था, गरीबों का वास्ता बहुत अच्छा था। बच्चों का जैसा बाप जैसा हम लोग का भाई जैसा था। लियारी में अमन खान भाई ने लाया था। कार भाई हमारा भाई। नंबर 4, धुरंधर चित्रपटात असं दाखवलेलं आहे की या ऑपरेशनमध्ये जे काही लोकांना वापरले गेले आहे ते लाईफ टाईम जी शिक्षा झालेली आहे, म्हणजे जन्मठेपेची ज्यांना शिक्षा झालेली आहे त्या कैद्यांना वापरलं जातं। आणि हा एक स्टोरीचा परिपूर्ण भाग होता, पण हे सत्य नाहीये, कारण सत्यतेमध्ये असं कधीच काही झालेलं नाहीये। भारताच्या कोणत्याही ऑपरेशनमध्ये कोणत्याही कैद्याला वापरले गेलेलं नाहीये असं ऑफिशियली सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धर यांनी ही क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन हे फक्त इथं दाखवले गेलेलं आहे। हे खूप इंटरेस्टिंग फिक्शन होतं, कारण जसकिरत सिंग रागीचं कॅरेक्टर कशा प्रकारे मोल्ड करता येतं, कोणत्याही पद्धतीनं त्याला दाखवता येतं। जर ते सत्य असतं तर त्याला त्या पद्धतीनं दाखवता आलं नसतं, त्यामुळे तो एक फिक्शनचा भाग होता। नंबर 4, चौधरी असलम खानचा रोल संजय दत्तने केलाय आणि हा रोल रियालिटीत त्याच्या नावाचा ऑफिसरचाच होता, जो एन्काउंटर स्पेशालिस्ट होता। संजय दत्तचा लुक त्याच्या लुकशी एकदम मॅच करतो, जसा आहे तसाच। लियारी गँग वॉर संपवण्यात त्याचा खूप मोठा वाटा होता आणि रहमान डकेतला मारण्यात पण तो महत्त्वाचा भूमिका त्याने बजावली होती। दोघांनीही कशी जबाबदारी घेतली नाही, त्यामुळे टास्क फोर्सने रहमानचा एन्काउंटर केला होता। चौधरी असलमचं कॅरेक्टर जास्त फॅक्ट आहे ते फिक्शनपेक्षा। नंबर 3, चित्रपटात राकेश बेदी एक पॉलिटिशियनचा रोल करतात, ज्यांचं नाव जमील जमाली असं असतं। हा कॅरेक्टर बघायला राकेश बेदीचा नेहमीच्या फनी कॅरेक्टरसारखा वाटतो, पण रियालिटीत हे एका पाकिस्तानी रिअल पॉलिटिशियनवर बेस्ड आहे। त्या पॉलिटिशियनचं नाव नापिल कबूल असं आहे। तो पण असंच बोलतो जसं जमीलचं कॅरेक्टर बोलतो। याच्यामध्ये आपलं या कॅरेक्टरनं जसंच्या तसं त्यांना कॉपी करायचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा रियालिटीत लियारीत खूप मोठा दबदबा होता आणि रहमान बलोचनं त्यांच्या पार्टीला सपोर्ट पण केला होता। पिक्चरात पण असंच दाखवलंय। सो दिस इज अ फॅक्ट। नंबर 2, धुरंधर रिलीज झाल्यानंतर खूप कंट्रोवर्सी येते की लियारीचा जास्तच हाय व्हायलेंट दाखवलेला आहे, तर व्हायलेंट दाखवलेला आहे। पण ही पिक्चर 2002 ते 2010 या टाईमलाईनवर बेस्ड आहे आणि त्यावेळी लियारीमध्ये खूप क्राईम होता। अगदी एक इंटरनॅशनल न्यूज चॅनलनी जिथं काही इंटरव्ह्यू घेतला होता किंवा याचं रिपोर्टिंग केलं होतं, त्यांनी सरळ सरळ इथला व्हायलन्स आपल्या TV चॅनलवर दाखवला होता। याच्या व्हिज्युअल्समध्ये दिसतंय तिथे कित्येक पोलीस जायला घाबरत सुद्धा होते। त्यामुळे तिथलं जे गँग वॉर दाखवलेलं आहे ते सुद्धा एकदम फॅक्ट आहे। आणि नंबर 1, चित्रपटामध्ये 26/11च्या ज्या टेप्स प्ले करतात आणि पिक्चर क्लेम करतो की त्या रिअल टेप्स आहेत ज्या रेड स्क्रीनवर प्ले होतात, ज्याने कळतं की पाकिस्तानात बसलेला हँडलर त्यांना TV बघताना न्यूज देत होता, म्हणजे ज्या काही डिरेक्शन होता त्या देत होता। हा सीन पण पूर्णपणे फॅक्ट आहे, कारण 26/11च्या इन्व्हेस्टिगेटिंगमध्ये असं कळलं होतं की रियालिटीत एक हँडलर त्यांना गाईड करत होता। त्यावेळेच्या न्यूज कव्हरेजला खूप क्रिटिसाइज पण केलं होतं, कारण कित्येक वेळी जे काही न्यूज कव्हरिंग होत होतं त्याचं लाईव्ह फुटेज हे तिथले टेररिस्ट बघत होते आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या लोकांना हे योग्य पद्धतीनं डिरेक्शन करत होतं। त्यामुळे दहशतवाद्यांना याचे लाईव्ह फुटेज मिळत होतं आणि ती खूप मदत होती। त्यामुळे हा सीन सुद्धा एक